आज सर्व मंद्रुपेतील राम भक्तांनी सर्वांनी चांगल्या उत्कृष्ट प्रतिसादाने दिले रॅली केले, तर सर्वांनी खूप मोठ्या संख्येने सामील झाले, तर त्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो। तर आज संध्याकाळी आता 8 वाजता जय हनुमान मंडळाच्या वतीनं भजन कार्यक्रम होणार आहे। त्याच पद्धतीने पहाटे 6 वाजता होम विधी होणार आहे, तर होम विधी तर 6 ते 8 वाजेपर्यंत चालेल। त्यानंतर परत 9 ते 11 वाजेपर्यंत 9 ते 11 वाजेपर्यंत जय हनुमान मंडळ मंद्रुप यांच्या वतीनं भजन होणार आहे। तसेच त्यानंतर 11:30 ते 11:30 पर्यंत राम रक्षा स्तोत्र व राम हनुमान चालीसा पठण होणार आहे। त्यानंतर 11:30 ते 12:30 यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार आहे, थेट प्रक्षेपण अयोध्येतील अक्षता सोहळ्याचं 12:30 वाजता। त्याच पद्धतीने या ठिकाणी 12:30 वाजता आपल्याकडे अक्षता होणार आहे। त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद असेल, महाप्रसादाचा वाटप केला जाईल 1 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर अक्षता झाल्यानंतर आतिषबाजी वगैरे होईल। तर तसेच संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सव कार्यक्रम आहे आणि तसंच आतिषबाजी आहे। तर सर्व ग्रामस्थांनी आणि सद्भक्तांनी सर्वांनी सामील होऊन कार्यक्रम हा अद्भुतपूर्व कार्यक्रम जो सोहळा आहे यामध्ये सामील व्हावा, हा इतिहासातला एक विलक्षण क्षण मध्ये सर्वांनी साक्षीदार व्हावं, यासाठी मी समस्त ग्रामस्थांना मी आवाहन करतो, त्यांनी मोठ्या संख्येनं राम मंदिराकडे यावे। उद्या 22 तारखेला रामललांचं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना अयोध्यात होणार आहे, तरी त्या निमित्ताने आपल्या मंद्रुप मध्ये देखील मोठ्या संख्येनं सर्व भाविक भक्तांच्या समवेत मंद्रुप या ठिकाणी आपले राम मंदिर या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत। सर्व मंद्रुपकर या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी व या अमृत सोहळ्यामध्ये आपण सामील व्हावं अशी मी राम सेवा संघाच्या वतीनं आवाहन करतो। व तसेच या ठिकाणी महाप्रसाद व आरती सोहळा आणि होम हवन हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत, तर सर्व सद्भक्तांनी याचा लाभ घ्यावा व तसेच या उत्सवाचं एकदम शांततेत आपण उत्सव घेणार आहोत। तर सर्वांनी येऊन या विलक्षण सोहळ्याचं आपण साक्षीदार व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो। व या रामललांचं एवढ्या दिवसाचं हे कष्ट या ठिकाणी दूर होणार आहे। तंबूतलं आपले रामलला या ठिकाणी गाभाऱ्यात विराजमान होणार आहे, प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी होणार आहे। तर सर्वांनी या दिवाळीमध्ये आपण स्वतः सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद।